हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं की आता दुष्यंत आणि कृष्णा यांची सुपारी फोडण्यासाठी संपूर्ण रांगडे पाटील कुटुंब त्याचबरोबर कोल्हापुरी कुटुंब हे एकत्र आलेलं आहे आणि आता कृष्णाने तिचे ज्या काही अटी आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि दुष्यंतच्या घरच्यांनी त्या अटी मान्यसुद्धा केलेल्या आहेत। तर बाळजाबाईंनी सुद्धा जी अट घातली होती की लग्नाचे सर्व विधी हे आमच्या घरी होतील, कारण मुलीकडची जी बाजू आहे तिचा विचार करता सगळं अगदी त्यांना व्यवस्थित करायला नाही जमणार, त्यामुळे आपण सगळे विधी हे आमच्या घरी करायचे आणि कोल्हापुरी कुटुंबियांनी सुद्धा ही गोष्ट स्वीकारली होती। त्यामुळे मग आता लग्नाचे सगळे विधी हे दुष्यंतच्या घरी होणार असतात आणि आता दुष्यंतच्या घरी कार्यक्रम करायचं आहे म्हटलं की बाळजाबाईंनी लगेच सर्व नोकरांना ऑर्डर सोडलेले असतात की सगळी काही तयारी ही अगदी जय्यत झाली पाहिजे, सर्व व्यवस्थित झालंच पाहिजे। आणि आता ताबडतोब दुष्यंतचे सर्व काही जे फ्रेंड सर्कल वगैरे असतात त्यांनासुद्धा इन्व्हाइट कर असं दुष्यंतला त्यांनी सांगितलेलं असतं। पण दुष्यंतचं आता गौतमीवरती प्रेम असतं आणि गौतमीने जे काही केलेलं आहे त्यामुळे दुष्यंतला आता फारसा लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तो फक्त आपल्या आई खातर हे सगळं करतो आहे। तर आता आपण पुढे पाहतो की पहिली तर मेहंदी आणि संगीत हे फंक्शन करायचं असं ठरलेलं असतं। मग मेहंदी आणि संगीतच्या फंक्शनसाठी कृष्णा, भक्ती, सावित्री ह्या तिघीही आता रांगडे पाटील कुटुंबियांच्या घरी आलेले असतात। आता अगदी जय्यत तयारी केलेली असते त्या लोकांनी फंक्शनसाठी आणि कृष्णाला बाळजाबाई ह्या एक निळ्या रंगाची साडी देतात, काही दागिने देतात आणि तिला सांगतात की तू हे दागिने आणि ही साडी नेस। त्याबरोबर आता भक्ती म्हणत असते की मेहंदीसाठी तिला साडी घेतली आम्ही, त्यावर बाळजाबाई सांगतात तुम्ही जरी साडी घेतली असली तरीसुद्धा हीच साडी तिला नेसू दे। त्याबरोबर बहिणावती म्हणत असते अगं ही साडी नेसली म्हणजे कसं, ते आत्ता करतात ना व ट्रेंड मॅचिंग तसं होईल ना व, म्हणून म्हणालो आहे करू द्या। त्याबरोबर मग भक्ती म्हणते हां तसं असेल तर मग ठीक आहे आणि मग आता लगेचच त्यांना मॅचिंग कपडे घालायला दिले जातात। आता बायकोचं नाव हातावरती काढायचं अशी अट दुष्यंतला सुद्धा घातली जाते, तर दुष्यंत या गोष्टीसाठी नकार करतो। तर आता लगेचच बहिणावती त्याला म्हणते अरे ती पद्धत असते काढ। त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात तो नग म्हणायला आहे नवं, मग कशा पायी जबरदस्ती करायची आहे तुम्हासनी, राहू द्या, नाही काढलं तर काय बायको मरीत नाही लग्नाच्या आधी। आता बायको मरत नाही लग्नाच्या आधी लगेच असं म्हटल्याबरोबर सगळेजण बाळजाबाईंकडे बघायला लागतात। तर बाळजाबाई म्हणतात की अरे आमची भाषाच अशी आहे अवघड, समजून घ्या तुम्ही समद्यांनी, तुम्हासनी माहीत नाही वा आमची भाषा। त्याबरोबर आता लगेचच इकडे बाकीच्या ज्या मुली असतात त्या सगळ्या म्हणायला लागतात की नाही हे चुकीचं आहे, जर ती तुझं नाव हातावरती काढून घेणार आहे तर तुलासुद्धा दुष्यंत हातावरती नाव काढावंच लागेल आणि हे कंपल्सरी आहे, तुला बसायला लागेल। आणि जर तू नाही म्हणालं नसतास तर आम्ही तुझ्या हातावर फक्त तिच्या अक्षराचं नावाचं पहिलं अक्षर काढलं असतं इनिशियल, पण आता नाही, आता तुला पूर्ण तिचं नाव हातावरती लिहून घ्यावं लागेल। त्याबरोबर आता मात्र दुष्यंतजवळ काही पर्याय उरत नाही, दुष्यंत आता कृष्णाच्या शेजारी बसतो आणि दुष्यंतच्या हातावरती आता कृष्णाचं नाव लिहितात। पण आता दुष्यंतला मात्र आठवण येत असते पूजाची, पूजाला त्यांनी प्रपोज केलेला प्रसंग, त्यानंतर पूजाने त्याला फसवलेला प्रसंग, सर्व काही आता त्याला आठवायला लागतं आणि तो त्याच्या भूतकाळात रमलेला असताना कृष्णा ही त्याला हलवते। त्याबरोबर दुष्यंत हा बाजूला बघतो आणि त्याच्या लक्षात आता त्याचा पास्ट नाही तर प्रेझेंट आणि फ्युचर याच्यावरती त्याला लक्ष द्यायचं ही गोष्ट आलेली असते। त्यावर कृष्णा त्याला नजरेने काय झालं असं विचारते, तर दुष्यंत सांगतो की नाही काही नाही, काढ तू मेहंदी। त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणत असते हिच्या हातावर लिवाल ना जे नाव ते लपवून लिवा, म्हणजे कसं दाजीसने नंतर शोधायला सांगाय होईल ना। त्याबरोबर लगेचच आता ज्या मेहंदी पाडायला बसलेल्या मुली असतात त्या म्हणतात बरोबर बोललीस तू भक्तीताई, बरं झालं लवकर बोललीस ते, नाहीतर आम्ही आधीच नाव लिहिलं असतं। त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणत असते अरे किती वेळ लागायचा अजून, इथं किती वेळ असं एकसारखं बसून राहावं लागणार आहे। त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणत असते शेतात कशी उभी राहतेस तशी आता इथं बसून राहा। त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अरे ते कामासाठी उभं राहतो, ह्याचं काय आहे, कशासाठी एवढं समज, हातभर काढली काय आणि तळाटभर काढली काय, तेवढंच असणार आहे ना। त्याबरोबर लगेचच दुसऱ्या ज्या मुली असतात त्या म्हणत असतात तू गप्प बस ग जरा कृष्णा, एवढी चांगली मेहंदी काढतोय आम्ही, तुला त्याचं काही पडलेलं नाही आहे आणि तुला इथून उठायची घाई लागली आहे, नवरी आहेस ना तू, नवरीला अशी घाई होते। त्याबरोबर मग मात्र आता कृष्णाकडे गप्प बसून राहण्याशिवाय काही पर्याय नसतो। कृष्णा आता तिथे गप्प आपली बसून असते। दुष्यंत म्हणतो झालं ना माझ्या हातावरचं लिहून, मग मी आता येतो। त्याबरोबर आता लगेचच मुली म्हणायला लागतात की नाही दाजी असं जाता नाही यायचं, अहो आता तुमच्याकडच्या बी पोरी येतील की त्या बी हातावर मेहंदी पाड्या बसतील, त्याच्यानंतर नाच गाणं भरपूर काय काय असते, बसा तुम्ही।
त्याबरोबर दुष्यंत म्हणतो हा कार्यक्रम बायकांचा आहे, इथे मी बसून काय करणार आहे. तोपर्यंत आता ते बोलत असताना तिथे मीडिया येते. आता मीडिया आल्याबरोबर आता दुष्यंतला आणि त्याच्या बायकोला होणाऱ्या त्यांना कवर करायचं असतं. आणि मग आता मीडिया दुष्यंतला पहिले प्रश्न विचारते की तुम्ही गावच्या मुलीबरोबर लग्न का करताय, गावची बायको का करताय. त्यावर दुष्यंत सांगतो की प्रत्येक वेळेस जर मी शहरातला आहे तर म्हणून मी प्रत्येक गोष्ट शहरातलीच घेतली पाहिजे असं काही जरुरी नाही. आपल्याला ज्या ठिकाणची जी वस्तू आवडते आपण ती घेतो. तसंच मला गावच्या मुलीशी लग्न करावं वाटलं, मी गावच्या मुलीशी लग्न करतोय. इतकं सोपं आहे. त्याबरोबर मग आता मीडिया म्हणते सर खरोखर खूप चांगलं उत्तर दिलं तुम्ही. मग आता आम्हाला तुमचे काही पोज हव्यात. त्याबरोबर आता कृष्णा आणि दुष्यंतचे काही फोटो काढले जातात. तर हे सर्व काही बघून आता देविकांतला मात्र खूपच जास्त राग येत असतो. त्याला वाटत असतं की हे सर्व काय सुरू आहे. म्हणजे माझं ज्या पोरीबरोबर लगीन ठरलं होतं त्या पोरीबरोबर ह्यानं लगीन करायला उभा राहिला तर राहिला, वरनं आता पत्रकारांसमोर स्वतःचंच नाव करून घ्यायलंय. नाही, काय बी झालं तरी मी असं होऊ द्यायचो नाही. कृष्णा माझी व्हती, माझी हाय आणि कायम माझीच राहणार. तिच्यासाठी लगीन कराया मला ह्या दुष्यंतचा मुडदा पाडावा लागला ना तरी बी माझी काय बी हरकत नाही. एक डाव तरी मी तिच्याबरोबर राहणारच. आता त्याचा हा जो काही फालतूपण असतो त्याच्यावरती त्याचे मित्र म्हणतात अहो काय बोलायलाय तुम्ही शेट, आता तुमच्या भावाबरोबर लगीन ठरलंय त्या पोरीचं. जर तुम्ही काही येडंवाकडं केलंच नवं तर बाळजाबाई सोडणार नाही तुम्हासनी, होणारी सून आहे ती त्यांची. त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणत असतो गप्प बसा तुम्ही, मला अक्कल शिकवायची नाही. आणि राहिला प्रश्न काकीसाहेबांचा, तर त्यांच्या मनात त्या पोरीबद्दल काय जागा आहे नवं त्या आमासनी लई चांगलं माहिती आहे. त्यासनी फक्त एवढं निवडणूक जिंकून घेऊ द्या, मग बघा त्या पोरीची काय लायकी राहते ती आमच्या घरात. त्याबरोबर लगेचच आता इकडे जयकांतला त्याचा मित्र विचारतो मग जयकांत शेठ नेमकं करायचं तरी काय. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो करायचं काय म्हणजे जेव्हा एखादा आपला हप्ता देत नाही किंवा आपलं पैसे बुडवायला बघतो तेव्हा काय करतो. त्याबरोबर आता तो म्हणतो काय करतो म्हणजे उचलतो की त्याला आपण आणि धावतो आपला इंगा. त्याबरोबर आता लगेचच इकडे जयकांत सांगतो मग तेच करायचं या वेळेस, फक्त यावेळेस इंगा नाही धावायचं, यावेळेस जरा प्रेम धावायचं, ते बी आमच्या पद्धतीनं. त्याबरोबर लगेचच आता त्याचं मित्र म्हणतात म्हणजे आम्ही समजेन. त्यावर जयकांत त्याच्या खानकन थोबाडीत देतो आणि म्हणतो फक्त आम्ही जेवढं काम सांगितलंय नवं तेवढं काम गपचूप करायचं, त्या कृष्णाला उचलायचं. त्याबरोबर आता सगळे मित्र मागे फिरतात, म्हणतात की नाही नाही आम्हाला नाही जमणार, आधीच एकतर कार्य तुमच्या घरात आहे, जर तिथे एवढ्या लोकांच्या वर्दळीत कुणी पाहिलं नवं तर आमचा जीव जाईल, बाळजाबाई चांबडी सोलून काढतील. त्याबरोबर आता जयकांत सांगत असतो आणि जर माझं काम नाही केलं तर म्या चांबडी सोडून काढतोय, आता काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. काकीसाहेबांनी चांबडी सोडली तरी बी त्रास तेवढाच व्हायचा आहे आणि आम्ही चांबडी सोडली तर त्याच्या दुपटीनं त्रास व्हायचा आहे, ठरवा काय करता ते. त्याबरोबर मग मात्र आता त्याचे काही मित्र म्हणतात जयकांत शेठ अहो तुमचा शब्द तुम्ही म्हणाल तसं ती पोरगी कुठं उचलायची आणि कशी उचलायची ते समजा आम्ही बघतो, फक्त कुठं आणून टाकायची तेवढं तुम्ही सांगा. त्यावर लगेचच जयकांत म्हणतो ये रे माझा मर्दगडी, असा जोर पाहिजे अंगात, मी सांगतो कुठं तिला टाकायची ते, फक्त तुम्ही तिला उचला तर खरं. मग आता जयकांत त्याच्या मित्रांना सांगतो की कृष्णाला किडनॅप करायचं खरं, पण त्यावेळेस मी मात्र त्या दुष्यंत बरोबर असणार, कारण जर मी तिथनं गायब असलो तर बाळजाबाईसनी म्हणजे आमच्या काकीसाहेबांनी पहिला संशय आमच्यावरच येणार, कारण तेवढ्या टळक बुद्धीच्या तर नक्कीच आहेत, पण त्यांच्या बुद्धीला बी प्रश्न पडाय हवा की हे समजा कुणी केलं आहे. मग जर त्यासनी प्रश्न पाडायचा असेल तर मला तिथं असणं गरजेचं आहे. मी सांगतो तुमच्याशी बोलतो फोनवर पर लपून, कसं असं जसं काम सांगितलंय तसं करायचं काय. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात हवंय हवंय जयकांत शेठ आम्ही करतो, प्रयत्न करतो. त्याबरोबर जयकांत म्हणतो प्रयत्न आपल्याला नाही सांगायच्या, आपल्याला पाहिजे निकाल आणि तो भी अतिप्रचंड वेगानं. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो आणि जर ह्या कामात कुणी कच खाल्ली तर आईच्यान घेऊन सांगायलोय खरंच जित्ता सोडायचो ना. त्याबरोबर आता लगेचच सगळी मुलं घाबरतात आणि म्हणतात की ठीक आहे तुम्ही जसं सांगितलंय ना जयकांत शेठ तसंच होईल. त्यावर जयकांत म्हणतो तसंच होईल नाही, तसंच झालं पाहिजे. आणि काय म्हणलोय म्या अतिप्रचंड. त्यावर सगळी पोरं बोलतात अतिप्रचंड येगानं. त्यावर जयकांत म्हणतो बरोबर, चला लागा आता कामाला, आज त्या कृष्णाची संगीत आहे, मेहंदी आहे, करू दे मजा, किती करायची आहे तेवढी तिला मजा करू दे, तिच्या लग्नाच्या दिवशी तिला उचलायची, समजलं ना व. त्याबरोबर समधी जण होकार देतात.
मग काय, आता कृष्णाचं आणि दुष्यंतचं संगीत मेहंदी पार पडतं. संगीतला आता मुलं मुली दुष्यंत आणि कृष्णाला म्हणतात की तुम्ही दोघं बी नाचा. त्यावर आता दुष्यंत आणि कृष्णा आधी तर नाचाय नग नग म्हणत असतात, पण समद्यांनी जबरदस्ती केल्यानंतर मग त्यांच्या पुढं काही पर्याय उरत नाही. मग ती दोघं जण नाचाय तयार होतात. आता त्या दोघांनी हे असं एकत्र बघून सावित्री मात्र मनातनं लई जळत असत्या. मनातल्या मनात ती कृष्णाच्या नावानं शिव्या बी देत असते. तिला म्हणत असते, काय दलिंद्री कार्टी आहे. आज खरं तर जर ही कार्टी इथं नसती तर हे समद माझ्या पूजीचं असतं. आज माझ्या पूजीनंच हे समद करायला हवं होतं. एवढा चांगला नवरा फक्त माझ्या पूजीला भेटायला हवा होता. ह्या कार्टीला दळभद्री करंटी मेलीला ह्यो एवढा चांगला नवरा घावलाय वय. अरे जिला हिऱ्याची परखच नाही तिच्या हातात हिरा देऊन काय उपयोग. माझ्या सोन्यासारख्या लेकीला जर एवढा चांगला नवरा मिळाला असता तर केवढं बरं झालं असतं. माझ्या लेकाचं, माझ्या पिल्लाला केवढं बरं वाटलं असतं. अगदी राणीसारखं राज्य केलं असतं माझ्या लेकीनं ह्या घरावर आणि ह्या घराच्या माणसांवर सुद्धा. पण असू दे, अजून बी काही येळ गेलेली नाही. ही नाही तर आणि कोणतरी येतीलच की पाहुणी माझ्या लेकीला बघाया. मी ह्यांच्यापेक्षा बी चांगला श्रीमंत नवरा बघून देणार माझ्या लेकीला. तर आता इथे बाळजाबाईंचे जे नवरा असतात म्हणजेच आता दुष्यंतचे वडील, त्यांनासुद्धा आता बरं वाटत असतं कृष्णाला आणि दुष्यंतला हे असं एकत्र बघून. त्यांनाही वाटत असतं की चला उत्तम सगळं सुरू आहे. त्यानंतर आता ते मनातून दुष्यंत आणि कृष्णाला भरभरून आशीर्वाद देत असतात. ते म्हणत असतात, आता इथं नाचाय पुरतं जसं एकत्र आलायचं नवं तसंच आयुष्यभर एकत्र या. आणि तुझ्या सासूला आणि पोरा तुझ्या आईला चांगली बुद्धी आणा. तिचं आजपर्यंतचं जे काही वाईट वंगाळ कृत्य आहे नवं ते समद बाहेर काढा आणि तिला सुधरावा. चांगली अद्दल घडवा तिला. आज पावतर तिनं कायम माझ्यामध्ये आणि माझ्या लेकरामध्ये एक अंतर निर्माण करून ठेवलं आहे. पर कृष्णे पोरी, तू घरात आल्याच्यानंतर आम्हा दोघांमधलं ते अंतर मिटव ग बाई. कायम सुखी राहा आणि दोघांनी असंच एकत्र राहा बघा. त्याबरोबर आता त्यांचे डोळे जरा पाणावलेले असतात. मग स्वतःवरती ताबा घेऊन ते जरा तिकडनं बाजूला येतात आणि लगेचच त्यांच्या काही खास व्यक्तींना बोलवतात आणि सांगत असतात की हे बघा, बाळजा कुठल्या बी थराला जाऊ शकते आणि ती काय बी करू शकते. हे लगीन थांबवायचं जर तिच्या मनात असेल तर त्यासाठी ती 100 नाही 110% तिची समधी प्राणप्रतिष्ठा पणाला लावणार. समदा जोर लावणार. तिनं किती बी जोर लावला तरी आमच्या होणाऱ्या सुनबाई यासनी काय बी होता कामा नाही. दुष्यंतवर तिचा लई जीव आहे, त्यामुळे दुष्यंतच्या जीवावर बेतल असं ती काय बी नाही करायची ह्याची खात्री आहे आमासनी पक्की. पर कृष्णीच्या जीवाजवळ नक्की खेळ करायचा ती प्रयत्न करणार. त्यामुळं व्यवस्थित लक्ष ठेवायचं समधीकडं काय. आणि जर कुठं कच खाल्ली तर त्याबरोबर लगेचच सगळी पोरं म्हणतात, नाही नाही साहेब तुम्ही काही काळजी करूच नका, कच खाण्याचा प्रश्नच येत नाही, आम्ही समध व्यवस्थित करतो. त्याबरोबर लगेचच आता करतो नाही करायचंच असं ते म्हणतात आणि तिकडनं बाजूला निघून येतात. आता बाळजाबाईंवर ते स्वतःहून बारीक लक्ष ठेवत असतात. बाळजाबाई कुठं जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कशाबद्दल बोलतात, ह्या समध्या गोष्टींवर अगदीच आता दुष्यंतच्या वडिलांनी लक्ष ठेवलेलं असतं. त्यांना वाटत असतं एकदाचं माझ्या लेकाचं लगीन पार पडून जाऊ दे ह्या पोरीबरोबर, मग माझ्या डोक्याचं समध्यात मोठं टेन्शन तेवढं गेलं आणि ते आता उद्याच्या उद्या साकार होणारच आहे. त्यानंतर आता संगीताचा फंक्शन हा चांगलं पार पडलेलं असतं. मग आता येळ आलेली असते ती म्हणजे हळदीच्या कार्यक्रमाची. हळदीसाठी आता दुष्यंत आणि कृष्णाला पिवळ्या रंगाची कापडं दिली जातात. आता इथं जे दुष्यंतचे वडील असतात ते म्हणत असतात, खरंच पोरी या हळदी रंगाच्या कापड्यात तू लई सुंदर दिसायलास बघ, अगदी या घरची लक्ष्मीच शोभायला लागलीस. तर आता दुसरीकडं दुष्यंतचे जे मित्र असतात ते लग्नाला पोहोचलेले असतात. आता दुष्यंत हा इंटरेस्टेड नसतो या सगळ्यामध्ये, पण तरीही तो खूप खुश आहे असं भासवण्याचा तो प्रयत्न करत असतो. हळदीचा कार्यक्रम पूर्ण होऊन जातो. त्यानंतर आता वेळ येते ती म्हणजे लग्नाची. लग्नासाठी आता कृष्णाला तयार करायला एक खोली दिली जाते. कृष्णा त्या खोलीमध्ये तयार होते आणि अचानक भक्तीला बाहेरनं कुणीतरी हाक मारतं. भक्ती आता बाहेर येते आणि कृष्णा तिथंच खोलीत बसून असते. अचानक आता जयकांतचे मित्र येतात आणि कृष्णाला बेशुद्ध करून घेऊन जातात. कृष्णा बेशुद्ध झालेली असते त्यामुळं तिला कळतच नाही ती कुठं आहे ते. तर आता नवरी मुलीला घेऊन या मंडपात असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा एकाएकी मंडपात खळबळ उडते. कारण भक्ती अचानक येऊन सांगते का खोलीत कृष्णा नाही आहे.
त्याबरोबर आता तिला लई काळजी वाटायला लागते. तर बाळजाबाई आणि बाळजाबाईंची माणसं मुद्दामूनच बोंब पसरवतात की ती पोर पळून गेली असणार. भक्ती म्हणत असते, अशी कशी पळून जाईल माझी बहीण? लहानपणापासून तुम्ही समद्यांनी बघितलं आहे ना व तिला, वळखता ना व तुम्ही समदे, मग पळून गेली असं कसं म्हणता? माझी बहीण पळून जाणं शक्यच नाही आहे. नक्की इथं काहीतरी गफलत झाली. दुष्यंत सरकार, अहो लगीन ठरलंय तुमच्या संगतीचं, शोधून आणा तुम्ही पहिली तिला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काळजी करू नका, आम्ही शोधू. आणि मग आता दुष्यंतने स्वतःहून कृष्णाला शोधायला जायचं ठरवलेलं असतं. बाळजाबाई म्हणतात, अरे पोरा तू कशा पायी जायलास? हळदीच्या अंगानं असं बाहेर जाऊ नये बाबा, काळजी नका करू, आपली माणसं आहेत ना वडी घाणं, शोधून आणतील त्या पोरीला. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, आई आता ती कृष्णा माझी जबाबदारी आहे, लग्न होणार आहे तिचं माझ्याशी. कदाचित आता हा सगळा फालतू प्रकार घडला नसता तर लग्न झालंही असतं. मग दुष्यंत स्वतः कृष्णाला शोधायला बाहेर पडतो आणि आता ज्या ठिकाणी दुष्यंत कृष्णाला शोधायला बाहेर पडलेला असतो तिथून बऱ्याच कोस लांब कृष्णाला जयकांतच्या मित्रांनी डांबून ठेवलेलं असतं. पण कशीबशी आता कृष्णा ही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला जमत नसतं आणि बरोबर त्यावेळी तिकडे दुष्यंत पोहोचतो. दुष्यंत कृष्णाला सोडवत असतोच, इतक्यात तिकडे जयकांतची माणसं येतात आणि दुष्यंत बरोबर मारामारी करायला लागतात. दुष्यंत त्या सगळ्यांना बरोबर कुटतो आणि विचारतो, हे समजा तुम्हाला कुणी करायला लावलं होतं? आधी तर कोणीच सांगायला तयार नसतं. पण मग दुष्यंत इतका हानबडीव करतो की मग समदेसनी खरं बोलण्याशिवाय पर्याय उरत नाही. लोक सांगतात की आमसनी हे सगळं जयकांत शेटने करायला लावलं होतं. आता हे ऐकल्यानंतर तर दुष्यंतचा पारा चढतो आणि दुष्यंत वाड्यावर येऊन जयकांतची चांगली वरात काढतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, म्हणजे तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समद्या व्हिडिओचा आनंद असाच घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.